नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला मेदूवडा आणि दहीवडा हे दोन्ही रेसिपी करून दाखवणार आहे। तर मेदूवडा आणि दहीवडा हे उडीद डाळीपासूनच करतात। तर इथे मी 2 वाटी उडीद डाळ 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। 8 तास पाण्यात भिजत ठेवल्यानंतर उडीद डाळ मी 5-6 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता इथे उडीद डाळीसोबत मी इथे पाव वाटी तांदूळ 8 तास पाण्यात भिजत ठेवले होते। 8 तास झाल्यानंतर मी हे तांदूळ 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता उडीद डाळ आणि तांदूळ मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे। पण दाखवते कृती मी तुम्हाला। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये उडीद डाळ घातलेली आहे। आता तांदूळसा घालणार आहे। तर आता तांदूळ घातलेले आहेत पूर्णपणे। आता उडीद डाळीमध्ये आणि तांदळामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहे आणि 4 ह्या हिरव्या मिरच्या आहेत। हे बघा, ह्या 4 हिरव्या मिरच्या आहेत, त्या मी तोडून घालणार आहे। तर 4 हिरव्या मिरच्या तोडून मी ह्यात घालत आहे। आता मी मिक्सरमधून छान वाटून घेते। तर हे बघा, मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे। आता एका टोपात काढून घेते। तर मी मिक्सरमधून जे वाटून घेतलं होतं मिश्रण ते मी एका टोपात काढून घेतलेलं आहे। आता मी 1 चमचा आल्याची पेस्ट मी ह्यात घालत आहे। मी घरामध्ये आल्याची पेस्ट स्पेशल करून ठेवते, तेव्हा मी 1 चमचा आल्याची पेस्ट घातलेली आहे। आता मिश्रण छान एकजीव करून घेते। तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेले आहे। आता तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, ते तेल गरम झालेलं आहे। आता सर्वप्रथम मी मेदूवडा तळून घेणार आहे। तर इथे तळ हाताला सर्वप्रथम तेल लावून घ्यायचं। नंतर असा गोळा घ्यायचा तळ हातावर पिठाचा आणि नंतर पाण्याच्या साहाय्याने मधोमध व्यवस्थित गोल करून घ्यायचं मधोमध। नंतर हलक्या हाताने असं तेलात सोडायचा मेदूवडा। अशाच पद्धतीने आम्ही सगळे असे मेदूवडे तळून घेणार आहे। मी थोडेच मेदूवडे करणार आहे। परत तळ हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा असा गोळा घ्यायचा आणि पाण्याच्या साहाय्याने असं मधोमध असं होल करायचं आणि असं तेलात सोडायचं। तर अशा पद्धतीने आपण सगळे मेदूवडे तळून घेणार आहोत। तर मेदूवडे छान आपले तळले गेलेले आहेत। आता मी तव्यावर काढून घेते। तर मी मेदूवडे तळून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने मेदूवडे करतात। हे मेदूवडे चटणीसोबत छान लागतात। आता मी दहीवड्यासाठी वडे लहान लहान असे तळून घेणार आहे। असं छान असे लहान लहान असे गोळे असे टाकायचे आणि तळून घ्यायचे। असे लहान लहान असे गोळे टाकून आपण तळून घेणार आहोत हे वडे। आता हे सगळे वडे छान तळून घेऊया आपण। तर वडे छान तळून झालेले आहेत। आता मी हे तव्यावर काढून घेते आणि उरलेले वडेसा असेच तळून घ्यायचे आहेत। तर दही वड्यासाठी सगळे वडे तळून झालेले आहेत। आता हे वडे मी गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी
भिजत ठेवणार आहे. अर्धा तासानंतर बघू. तर इथे मी दहीवड्यासाठी 1 वाटी दही घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 चिमूट मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे साखर घालणार आहे आणि आता व्यवस्थित ढवळून घेणार आहे. तर छान असं ढवळून घेतलेलं आहे मी. आता त्या गरम पाण्यामध्ये मी अर्धा तास असे वडे भिजून ठेवले होते, ते अर्धा तास झालेले आहे. आता व्यवस्थित असे पिळायचे आणि दह्यात घालायचे. व्यवस्थित पिळायचे आणि असे दह्यात घालायचे. आता दह्यात घातलेले आहे. आता मिश्रण छान व्यवस्थित एकजीव करून घेते. हे तर मिश्रण असं एकजीव करून घेतले म्हणजे असे वडे असे छान बुडून घेतलेले आहेत. असे बुडून ठेवायचे. आणि आता तर ह्याच्यावर आता चिंचगुळाची अशी चटणी घालायची. छान लागतं. अशी वरून छान चिंचगुळाची चटणी घालायची. खूप छान लागतं. आणि वरून अशी तिखट चटणी अशी घालायची. आणि अशी तिखट चटणी अशी घालायची. छान लागतं. नंतर मसाला असा वरून घालायचा. नंतर जिऱ्याची पूड अशी वरून घालायची. तर अशा पद्धतीने दहीवडे करतात. तर अशा पद्धतीने मी दहीवडे केलेले आहेत. तर अशा पद्धतीने मेदूवडे आणि दहीवडे करतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.